वाचन उपक्रमाअंतर्गत गोष्ट क्रमांक 18. गोष्टीचे नाव आहे मोनी. एक दिवस काजल आणि माधव खेळत होते. खेळताना त्यांना कू कू असा आवाज ऐकू आला. काजलला तेथे कोपऱ्यात एक कुत्र्याचे पिल्लू दिसले. त्या पिल्ल्यास अनेक ठिकाणी जखमा झालेल्या होत्या. माधवने पिल्ल्यास प्रेमाने कुरवाळले. पिल्ल्याच्या जखमांमधून खूप रक्त वाहत होते. काजल औषध आणण्यासाठी घरी गेली. माधव पिल्ल्यास प्रेमाने कुरवाळत राहिला. काजल आणि माधवने मिळून पिल्ल्याच्या जखमा स्वच्छ केल्या. त्यानंतर त्यांच्या जखमावर पट्टी बांधली. माधव पिल्ल्यासाठी घरून थोडेसे दूध घेऊन आला. त्याने त्या पिल्ल्यास कापसाच्या बोळ्याने थोडे थोडे दूध पाजले. काजल आणि माधव रोज पिल्ल्यास पाहण्यास जाऊ लागले. त्यांनी त्याचे नाव मोनी ठेवले. काजल दररोज मोनीसाठी एक भाकरी बनवत असे. माधव रोज मोनीला आपल्या ग्लासमध्ये थोडे दूध देत असे. मोनी आता बरी होऊ लागली होती. ती उभी राहून स्वतः दूध पिऊ लागली. दोघे मिळून मोनीची पट्टी दिवसाआड बदलत होते. काजल आणि माधव तिच्या जखमाही स्वच्छ करीत असत. मोनी आता जवळपास बरी झाली होती. ती आता हिंडू फिरू लागली होती. काजल आणि माधव यांच्या मागे मागे मोनी पळत होती. ती त्यांच्या बरोबर खेळत होती. माधव खाली बसताच मोनी त्याच्या मांडीवर जाऊन बसत असे. मोनीला काजल आणि माधव यांच्या मांडीवर बसणे खूप आवडत होते. मोनी त्यांच्या घराचा रस्ताही बघून ठेवला होता. मोनी स्वतःच काजल आणि माधव यांना भेटण्यास येत होती. मोनीची आता काजल आणि माधव यांच्याशी गट्टी जमली होती. ती त्यांना शाळेत सोडायलाही जात असे.